तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आज मी फार 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 दिवसाच्या नंतर जे आहे कुंडामध्ये शेळ्या चरायला आलेलो आहे। उन्हाळ्याच्या दिवसात फक्त येत होतो कुंडामध्ये शेळ्या चरायला, तर आता फार दिवसाच्या नंतर आलेलो आहे। तरी 1 महिना झाला असेल मित्रांनो। तर आता मी आलेलो आहे आणि कुंड जे आहे फार बदलून गेलेला आहे, हिरवागार झालेला आहे। उन्हाळ्याच्या दिवसात सगळीकडे ते वाळलं गवत होतं, वाळले झाडं होते, झाडांना काही पानं नव्हते। आणि आता जे आहे कुंड जे आहे हिरवागार झालेला आहे आणि सर्व जंगल हिरवागार झालेलं आहे। तर मी आज कुंडात आलेलो आहे शेळ्या चरायला आणि नंतर तुम्हाला जे आता कुंड आहे तर कुंड दाखवतो, तर लगेच दाखवतो मित्रांनो, नंतर नाही। हे बघू शकता मित्रांनो, हे कुंड आहे आणि बघा मित्रांनो फार हिरवागार झालेला आहे। आणि उन्हाळ्याच्या दिवसात नका म्हणजे सगळे झाडं वाळून होते, गवतही वाळून गेलेलं होतं आणि आता जे हिरवागार असा कुंड झालेला आहे। आणि बघू शकता सगळीकडे ही जी लेंडीचे झाड आहेत त्यांना पानं आलेली आहेत, प्रत्येक गवत सर्व काही हिरवागार झालेलं आहे, प्रत्येक झाड हिरवं झालेलं आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता कुंड कसं काय झालेलं आहे। आणि मेन कुंडाचं जे ठिकाण आहे, जिथं कुंड आहे तर तिथं सुद्धा मी जाऊन दाखवतो। तिथं पाणी सुद्धा साचलं असेल, कारण की इतकं जे झाडं हिरवं झाले तर पाणी पडल्यामुळेच हिरवं झालेलं होतं। तर मग कुंडामध्ये सुद्धा पाणी साचलं असेल। मेन कुंडाची जागा इथं आहे, तर तिथं मी जाऊन दाखवतो तुम्हाला पाणी साचलंय की नाही। तर चला जाऊया तिकडेच। तर मित्रांनो, तुम्ही जे आहे कुंडाचा डोंगर बघितलेला आहे की उन्हाळ्याच्या दिवसात हे डोंगर जे आहे वाळून गेलेला होता, झाडांना पण पानं नव्हते, सगळ्या खाली पानं पडलते आणि सगळा डोंगर वाळून गेलेला होता। आता जे आहे तर पावसाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे हे डोंगर हिरवागार झालेला आहे आणि सगळीकडे सुंदर असं वातावरण झालेलं आहे। इकडे तिकडे पाखरं ओरडत आहेत। उन्हाळ्यात पाखरं सुद्धा नव्हते मित्रांनो, आता पाखरं सुद्धा आलेले आहेत आणि निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे, सुंदर असा निसर्ग झालेला आहे। सगळीकडे सुंदर असं वातावरण झालेलं आहे। इथं बघू शकता गवत किती दाट आहे मित्रांनो, आणि सगळीकडे गवत, झाडांना पानं, गवत हिरवं होणं, झाडाचे पानं हिरवं होणं, हे सर्व काही सुरू आहे। आणि मित्रांनो चला आता जे आहे मी तुम्हाला मेन कुंडाच्या जागेवर नेणार आहे, जिथं साचते पाणी। तर पाणी साचलं असेल, 100% साचलं असेल, मला माहीत आहे साचलंच समजा मित्रांनो, तरी सुद्धा जाऊन बघूयात की पाणी साचलं आहे की नाही। आणि हे आहे मित्रांनो गवत। गवत बघा कसं आहे मित्रांनो, फारसं सुंदर आणि गोड असं गवत आहे। बघू शकता गार्डन मध्ये जसं गवत असते तसंच गवत आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं गवत आहे आणि हे गवत आपल्या शेळ्या सुद्धा खातात। आणि आता जे इथं शेळ्या इकडे गेलेल्या आहेत, बघू शकता कसं काय सुंदर असं गवत निघलेलं आहे आणि निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे। आणि वातावरण सुद्धा बघू शकता सगळीकडे आभाळ आहे आणि पाणी पण पडलं, आज तितकं काही पडलं नव्हतं, थोडं थोडं पडलं। आणि मित्रांनो हे आहे खरपडीचं फूल। तर एकाच जागी खरपडीचं फूल दिसलेलं आहे, तर आता खरपडीची फुलं सुद्धा यायला सुरुवात होती। या इथं सुद्धा म्हणजे आता सगळ्या माळानंच खरपडीचे फुलं होतात मित्रांनो। त्या झाडाला खरपडीचं झाड म्हणतात आणि सगळं याला जे आहे ते लाल फुलं येतात आणि सगळं जे माळ आहे लालच होते आणि शेळ्या सुद्धा खरपडीचे फुलं खातात। तर मित्रांनो मी जे आहे हिंडत आलतो पोपटाच्या खोप्यापाशी आणि तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी पोपटाचा खोपा दाखवलता सुद्धा। आणि तिथं सगळीकडे म्हणजे जास्त झाडं सुद्धा नव्हते आणि पानं सुद्धा नव्हते, वाळून गेलेलं वातावरण होतं। आता हिरवगार झालेलं आहे, तेच वातावरण तुम्ही आता बघा कसं काय झालेलं आहे। आणि मित्रांनो इथं मी एक व्हिडिओ काढलता सुद्धा, तर आता परत इथं सुद्धा आलेलो आहे। हेच आहे मित्रांनो ते मोईचं झाड, जिथं पोपटाचा खोपा होता। पोपटाचा खोपा इथंच होता। हे पोपटाचा खोपा आहे आणि पलीकडून कोणतरी त्याचा पोपटाचा खोपा तोडलता मित्रांनो। हेच आहे ते झाड। याला उन्हाळ्यामध्ये काहीच नव्हतं, पाणी नव्हते आणि काहीच नव्हतं। आता बघा किती दाट झालेलं आहे आणि कसं काय झालेलं आहे मित्रांनो झाड, तुम्ही बघू शकता हिरवगार झालेलं आहे। ती त्याची पानं इथं, हे मोईचं झाड आहे। तर मित्रांनो आता जे आहे मी आलेलो आहे दर्यात आणि मित्रांनो तुम्हाला इकडून तिकडून पक्ष्यांचा आवाज येत असेल, पाखरांचा आवाज येत असेल, कारण की आता जे आहेत सगळीकडचे जे पाखरं आहेत जंगलामध्ये परत आलेले आहेत, कारण की म्हणजे उन्हाळ्यात गेलते ते पाण्यासाठी, चाऱ्यासाठी, खायला दाणे असण्यासाठी खालच्या रानाला गेलते, आता ती परत माळाला आलेले आहेत, जंगलात आलेले आहेत, त्याच्यामुळेच तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत आहे। आणि मी जे आहे आता दर्यात आलेलो आहे आणि इथंच आहे कुंडाची मेन जागा, जी मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालतो कुंडाची मेन लोकेशन हेच आहे।
आणि इथं पाणी सुद्धा साचलेलं आहे, पाणी सुद्धा तुम्ही बघू शकता। तर चला लगेच दाखवतो। हे बघू शकता मित्रांनो, हे जे आहेत हे दगड आहेत आणि इकडे जे आहेत आपल्या शेळ्या चरत आहेत, त्या तिकडे चरत आहेत शेळ्या। आणि हे जे डोंगर आहे, डोंगर सुद्धा बघू शकता कसं काय झालेलं आहे, फारसा सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे, बघू शकता मित्रांनो। आणि तुम्हाला जे पाणी आहे तर पाणी मी तुम्हाला दाखवणार होतो, तर पाणी आहे त्या तिथं। तर चला लगेच जाऊयात। हे बघू शकता मित्रांनो, हेच आहे पाणी आणि इथं जे आहे फारसं पाणी काही साचलेलं नाहीये, मात्र साचलेलं आहे। मित्रांनो आता मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवतो, जे मित्रांनो इथं याच पाण्यामध्ये आहे। आणि मी इथं पाणी बघायला आलो इथं आणि लगेच मला ती गोष्ट दिसली आणि तुम्हाला सुद्धा दाखवावं म्हणलं की ती गोष्ट काय आहे नेमकं, तुम्ही सुद्धा बघू शकता। मित्रांनो याच पाण्यामध्ये ती गोष्ट आहे जी मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर ती गोष्ट त्या तिकडे आहे, तर लगेच दाखवतो। ती बघा मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही बघताच ओळखलेली आहे आणि तुम्हाला हिचं नाव सांगायची गरज नाहीये मला, तुम्हीच हिचं नाव ओळखू शकता की हे काय आहे आणि तुम्हाला सर्व काही माहीत आहे। आणि मित्रांनो हे जे आहे तुम्हाला नाव माहीत आहे तरी सुद्धा मी याचं नाव सांगतो की याचं नाव आहे खेकडा। आणि मित्रांनो हे जे आहे पावसाळ्यामध्येच आपल्याला बघायला भेटतंय, उन्हाळ्यात काही बघायला भेटत नाही, असं पाणी साचलेलं असेल तिथंच बघायला भेटते। हे दोन खेकडे आहेत, नर आहेत की मादी आहेत मला माहीत नाहीये, माझ्या मतानं दोन्ही सुद्धा नरच आहेत, कारण की बघू शकता त्यांचे जे हे आहेत नख म्हणजे ते हात आहेत ते हात भरपूर मोठाले आहेत। आणि दुसरं दाखवायचं म्हणजे मित्रांनो की ते तिथं आहे पिल्लू खेकडा आहे इथं, तर इथं सुद्धा एक आहे, इथं या दगडाखाली लगेच तुम्हाला दाखवतो मित्रांनो। हे बघा हे पळून चलाय मित्रांनो, छोटाच खेकडा आहे बघू शकता, अरे आणि तिथून सुद्धा निघलाय मित्रांनो। तिथं मी या दगडाला हात लावत होतो तर ते या दगडाला हात लागला आणि तिथून सुद्धा निघला आणि हे पळून जात आहे मित्रांनो। आणि इथं सुद्धा एक होता, इथं सुद्धा एक होता, अशा भरपूर ठिकाणी खेकडे आहेत मित्रांनो, हे बघू शकता इथं सुद्धा एक आहे। आणि अशा प्रत्येक पाण्याच्या ठिकाणी खेकडे निघायला सुरुवात होतात, इथं सुद्धा खेकडेच आहेत मित्रांनो। तुम्हाला इथलचे सुद्धा खेकडे दाखवतो, बघू शकता हे पिल्ले खेकडे आहेत, तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं काय खेकडे आहेत। आणि हे बघू शकता हेच आहे मित्रांनो कुंडाचं मेन ठिकाण आणि इथंच पाणी साचत आहे, त्या तिथं सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि तिथं सुद्धा खेकडे असतील। तर चला तिथं सुद्धा जाऊयात आणि खेकडे आहेत की नाही बघूयात। इथं तर फारच खेकडे आहेत मित्रांनो, एक नाही दोन नाही तीन नाही 4-5 आहेत। पहिला खेकडा इथं आहे, दुसरा खेकडा इथं आहे, तिसरा खेकडा त्या तिथं आहे, तुम्हाला दिसतही असेल, इथं तिसरा खेकडा आहे आणि बाकीचे दगडामध्ये घुसले तर इथं चौथा खेकडा आहे, दगडामध्ये घुसलेले आहेत मित्रांनो, पळून चले मित्रांनो, ते पळून चले। इथं भरपूर सारे खेकडे आहेत मित्रांनो, या इथं सुद्धा आहेत, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसतच सुद्धा असतील तरी सुद्धा दाखवतो, इथं सुद्धा भरपूर खेकडे आहेत। हे बघा इथं सुद्धा एक आहे आणि एक पळून गेला इकडं, या दगडाखाली पळून गेला, कुठं गेलाय माहित नाही मित्रांनो, मात्र याच्यात भरपूर खेकडे आहेत। ते तिथं गेला, ते लगेच तितक्या दूर पळत गेला, इथं या दगडामध्ये हे इथं लपून बसलाय मित्रांनो। तर मित्रांनो हेच आहे ते कुंडाचं मेन ठिकाण, मेन लोकेशन, मेन जागा जिथं पाणी साचतंय आणि याच जागेला कुंड म्हणतात। आणि मित्रांनो तुम्हाला मी याच कुंडामध्ये याच पाण्यामध्ये खेकडे सुद्धा दाखवलेले आहेत। इथं मित्रांनो याची खासियत हेच आहे की हे पाणी उन्हाळ्याच्या दिवसापासून राहतंय आणि फक्त या इथं राहत नाही, म्हणजे आता हे जी मागं दिसत आहे माझ्या पाणी इथं तर राहत नाही आणि त्या तिथं जराशी पांढरं दिसत असेल माझ्या बोटाच्या वरून, तिथं सुद्धा पाणी आहे, तिथं सुद्धा राहत नाही, फक्त राहते ते दोन जागेवर राहते, त्या जागा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। मात्र आता जे आहेत त्या जागा ज्या आहेत गाळलेल्या आहेत, त्याच्यात गाळ झालेला आहे। आणि मित्रांनो हे जे तुम्ही म्हणत असाल याच्यात खेकडे आहेत, तर ते खेकडे तू पकड की आणि पकडून त्याला खाऊन टाक। तर मित्रांनो मी या खेकड्याला पकडतही होतो, याची भाजी करूनही खात होतो, मात्र आमच्या इथे जे आहे खेकड्याचे मटण म्हणजे खेकड्याला करत नाहीत आणि कोणतंच मटण करत नाहीत, आम्ही शाकाहारी माणूस आहे, मटण खाणारे माणूस नाही मित्रांनो, प्युअर शाकाहारी माणूस आहे, शुद्ध शाकाहारी। तर मित्रांनो
आता जे आहे तुम्हाला जे मेन जागा आहे म्हणजे जिथं उन्हाळ्यात सुद्धा पाणी साचते 2 जागेवर, त्या जागा दाखवणार आहे. त्या जागा गाळलेल्या आहेत. लगेच दाखवतो. तर मित्रांनो मी फायनली त्या जागेवरती आलेलो आहे. तर हीच आहे ती जागा जिथं पाणी साचते उन्हाळ्यात. तर ही ती जागा आहे. ही जी जागा आहे हिच्यात पाणी साचत होतं. साचलं याच्यामुळेच नाही की याच्यात जे भरपूर चिखल झालेला आहे, भरपूर गाळ साचलेला आहे. हे गाळ काढल्याच्या नंतर याच्यात पाणी साचते आणि ही जागा झाल्याच्या नंतर लगेच पुढे एक जागा आहे, तिथं सुद्धा पाणी साचते. उन्हाळ्याच्या दिवसापासून भरपूर दिवस राहते. ही सुद्धा जागा आहे ती, हिच्यात सुद्धा पाणी साचू शकते म्हणजे साचते मित्रांनो. ही सुद्धा गाळलेली आहे. तर याचा झरा इथं आहे, इथूनच पाणी येते. इथं गाळलेली आहे आणि इथं सुद्धा गाळलेली आहे मित्रांनो. त्या 2 जागेवर उन्हाळ्याच्या भरपूर दिवसापासून पाणी राहते, खूप दिवसापासून पाणी राहते. माझ्या शेळ्या मी इथंच पाणी पाजवत असं जाई उन्हाळ्याच्या दिवसात. आणि दुसरं सांगायचं म्हणजे मित्रांनो, आता मी जे आहे तुम्हाला म्हणतो की या पाण्यातले खेकडे पकडून दाखवणार आहे. तर लगेच पकडतो मी तुमच्यासाठी खेकडे. तुम्हाला एकच करायचं आहे की लाईक करायची आहे. तर लगेच पकडतो तुमच्यासाठी खेकडा. हे बघा मित्रांनो, हे खेकडा आहे. तुम्हाला माहीतच आहे की हे खेकडा आहे. तर आता जे आहे मी या खेकड्याला पकडणार आहे. तर लगेच पकडतो तुमच्यासाठी. तुम्ही एकच करा, लाईक करून टाका. आणि फार मोठा खेकडा आहे, डसला तर डसू द्या, मात्र तुम्ही एकच करा की लाईक करा. पकडा मित्रांनो. फायनली मी खेकडा पकडलेला आहे मित्रांनो. हे तर पिल्ल्यावाला खेकडा आहे. तर याला काय करू, त्रास देऊ नयेत, याला सोडून देऊयात. कारण की याच्या जे पोटात आहेत पिल्ले आहेत आणि हे काय करणार आहे, पिल्ले जन्माला घालणार आहे. तर हे गाभण खेकडा आहे. तर याला आपण सोडून देऊयात. याचं काही आपल्याला म्हणजे तसं बिकतं मी खायला नेणार नव्हतो आणि आमच्या इथं खातही नाही. तर तरीसुद्धा त्याला जास्त त्रास देऊ नाही. इथं सुद्धा एक आहे, याला सुद्धा पकडून दाखवतो की हे काय आहे. हे तर फारच आगाऊपणा करत आहे. मे बी तुझ्यापेक्षा आगाऊ आहे म्हणावं. याला पकडलेलं आहे याच्या बाजूला मित्रांनो. तर माझ्यापेक्षा आगाऊ निघायलाय. लांग्या उपटून काढील मी. बघा फारच आगाऊपणा करत आहे, माझ्याशी आगाऊपणा करत आहे. तर मित्रांनो तुम्ही हेच म्हणत असाल की त्या खेकड्याला तू का पकडलं नाही, तू त्या खेकड्याला म्हणजे घाबरलास की काय. तर मी त्या खेकड्याला घाबरलेलो नाही आहे. मी काय त्या खेकड्याला घाबरत नाही आहे. आणि मित्रांनो मी ते खेकड्या याच्यामुळेच पकडलेलं नाही आहे की हे जे आपले शेळ्या आहेत, हे शेळ्या आलत्या थोड्या इकडं म्हणजेच कड्याला आलत्या आणि तिथून काय दिसत नाही त्या शेळ्या. तर त्याच्यामुळे मी लगेच शेळ्यांकडती आलो की शेळ्या हरपू नाही म्हणून. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.